श्री परमात्मने नमः. परमपूज्य स्वामी माधवानंद लिखित धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे म्हणजेच महाभारत युद्ध प्रसंगातून गीता या गीता ज्ञानेश्वरीच्या अर्जुन विषादयोग या प्रथम अध्यायावर आधारित पुस्तकातील आज ऐकूया श्री ज्ञानेश्वरीतील स्तवन सौंदर्य या लेखाचा भाग 15. जरी प्रकटे सिद्ध सरस्वती तरी मुकया आथी भारती एथ वस्तू सामर्थ्य शक्ती नवलकाई. असं म्हणून गुरूंचं सामर्थ्य आणि आपला बालक भाव यासह असलेलं गुरुसख्य एका अप्रतिम दृष्टांतानं ज्ञानेश्वर महाराजांनी प्रकट केलं आहे. जयाते कामधेनू माये तयासी अप्राप्य काही आहे म्हणूनी मी प्रवर्तो लाहे ग्रंथी इये. कामधेनू ही तिच्याजवळ जे मागू ते देण्याच्या क्षमतेची सर्व कामना पुरवण्याचं सामर्थ्य असणारी गाय आहे असं तिचं पुराणात वर्णन केलेलं आहे. एखाद्याला कामधेनू प्राप्त झाली तर त्याच्या सर्व कामना पूर्ण होतीलच. त्याला हवं ते ती देईल. पण ती कामधेनू ज्याची आई आहे त्याला तो मागेल ते ती देईलच. पण त्याला आपल्या हिताची एखादी गोष्ट मागावी हे कळत नसेल तर न मागताही त्याची आई म्हणून ती ते त्याला देईल. आणि तुम्ही माझे गुरु अशा रीतीनं माझी कामधेनू माय असल्यानं या ग्रंथाचं विवरण करायला उद्युक्त होण्याचं मी धाडस करत आहे. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घेयावे हे तुमते विनवितू असे. हे गुरुराया, जे कमी अधिक असेल ते सुयोग्य करून घ्यावं ही विनवणी मी तुम्हाला करतो आहे. सुरुवातीला अवधान द्यावे असं जे मी म्हणालो होतो त्यानं तुमचा अधिक्षेप झाला असा समज होऊ नये म्हणून मी हे बोलणं केलं. अवधान द्या हे माझं म्हणणं हे सर्वसाधारण श्रोत्यांना विषयाकडे लक्ष द्या या अर्थाचं असलं तरी हे गुरु त्याचा अर्थ तुमच्या बाबतीत ग्रंथाच्या विषयाकडे अवधान द्या असा नसून माझ्याकडे अवधान द्या म्हणजे मला सांभाळण्याकडे लक्ष द्या हा आहे. ही माझी प्रार्थना आहे. आता देई जो अवधान तुम्ही बोलविल्या मी बोलेन जैसे चेष्टे सूत्राधीन दारुयंत्र. दारुयंत्र म्हणजे सूत्रांच्या हालचालींनी बाहुल्या नाचवण्याचं कळयंत्र. सूत्रधार जसं नाचवेल तशा त्या बाहुल्या नाचतात. ज्ञानदेव गुरूंना म्हणतात, सूत्र तुमच्याकडे आहेत आणि त्यानुसार मी गीता प्रकट करणार आहे. तुमचा मी अनुगृहीत म्हणजे तुमची कृपा प्राप्त झालेला मी केवळ निरोप्य आहे. गीतेच्या अर्थरूपानं तुमचाच निरोप मी इतरांना सांगणार आहे. हा निरोप सांगायला माझी तुम्हीच निवड केली ही वस्तुतः फार मोठी गोष्ट आहे. पण आईनं आपल्या बाळाला स्वतःचं बाळ म्हणून हवे ते अलंकार घालावेत तसं हे मोठं कार्य करण्यासाठी लागणाऱ्या सर्व गुणांचे अलंकार घालून तुम्ही मला सजवून तयार केलं आहे. तैसा मी अनुग्रहितू साधूंचा निरूपितू ते आपुला अलंकारितू भलतया परी. गीतेच्या श्लोकांच्या पदांमध्ये ज्या अनेक सखोल सूक्ष्म धारणा आहेत, अनेक तरल भाव त्यामध्ये सामावलेले आहेत, ते ज्यांना त्या परमतत्वाच्या एकरूपतेची अवस्था प्राप्त झाली आहे अशा साधुवृत्तीच्या गुरूंच्या अंतःकरणात प्रकट होऊन त्यांनी माझ्यामध्ये परावर्तित केले. हे शास्त्र हे सर्व अर्थ आणि भाव म्हणजे त्यांचा निरोप पोहोचवण्याचं काम
त्यासाठी लागणारे गुणांचे अलंकार घालून गुरूंनीच माझ्याकडून करून घ्यावं, असं ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरूंजवळ प्रकट केलं. तेव्हा गुरु म्हणाले, राही म्हणजे पुरे. तव श्री गुरु म्हणती राही, हे तुझ बोलावे न लगे काही, आता ग्रंथा चित्त देई झड करी वेगा. गुरु म्हणतात, तुला हे सगळं बोलायची काही गरज नाही. स्वतःची स्तुती ऐकत राहण्याची त्यांची प्रवृत्ती नसते आणि स्तुती केल्याशिवाय शिष्याला तर राहवत नाही. म्हणून गुरु मध्येच म्हणतात, राही म्हणजे पुरे, आता ग्रंथाकडे लक्ष दे. हे ऐकल्यावर ज्ञानेश्वर महाराजांना परम उल्हास प्राप्त होतो. उल्हासामध्ये 2 गोष्टी असतात, एक म्हणजे आनंद आणि दुसरी म्हणजे उत्साह. कारण ग्रंथाकडे झटकन वेगानं लक्ष दे म्हणजे ग्रंथ सांग, अशी गुरूंनी आज्ञा करणं होय. त्यांनी अनुज्ञा दिल्यामुळं निवृत्तीदास या भूमिकेतून मी सांगणार असल्यामुळं ते नीट होईल. या निवृत्तीदास शिष्याला सांभाळण्याची जबाबदारी निवृत्तीनाथ गुरूंनी घेतली आहे. या उल्हासानं ते म्हणतात, आता ऐका. असं म्हणताना स्वतःचं नाव न घेता स्वतःच्या भूमिकेचं नाव निवृत्तीदास हे घेऊन ते श्रोत्यांना आवाहन करतात की हा विषय समजून घ्यायला सूक्ष्म असल्यामुळे मन स्वस्थ करून ते तत्व ग्रहण करण्यासाठी त्याला अवकाश देऊन शांतपणे एकाग्रतेने ऐका. या बोला निवृत्तीदासू, पाऊनी परम उल्हासू, म्हणे परियेसा मना अवकाशू देऊनिया. आता ज्ञानेश्वर महाराजांची भगवद्गीतेवर निरूपण करण्याची पूर्ण तयारी झाली आहे आणि आपली ही ऐकण्याची तयारी त्यांनी करून घेतली आहे. इथेच गीतेच्या पहिल्या श्लोकाचा आरंभ होत आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. या भागाबरोबरच श्री ज्ञानेश्वरीतील स्तवन सौंदर्य या लेखाचं वाचन आता समाप्त होत आहे. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.